जी मराठीच्या तुला पातेरेमध्ये ईशाने ऑफिसमध्ये येण्यास सुरुवात केलेली आहे. ईशा ऑफिसमध्ये आल्यावर सर्वांना खूप आनंदही होतो. ईशाने मिहीरला राजीनामा मागे घ्यायला लावला आहे असं झेंडे विक्रांतला सांगतात. तू केलेले सगळे प्लॅन फ्लॉप जातील असेही झेंडे विक्रांतला सांगतात. त्यावर विक्रांत कधीच हार मानत नाही असं सांगतो. पण इकडे ईशा मायराकडे येते. तुला यापुढे खूप काम करून महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे असं मायरा ईशाला सांगते. मायरा वाडकर मॅडमांना कॅबिनमध्ये बोलून आपली कंपनी लॉसमध्ये आहे असं वाडकर ईशाला सांगतात. यासाठी आपल्याला काही कामगारांना काढावं लागेल असं मायरा ईशाला सांगते. तर दुसरीकडे ईशाचे आई बाबा ईशाच्या नवीन कॅबिनबद्दल खूप खुश असतात. ईशा इथे असती तर तिला इथूनच डबा दिला असता असं ईशाची आई नेमकरांना सांगते. ऑफिसमध्ये वाडकर ईशाला काम आणून देतात. मग ईशा नेमकरांना फोन करून तिच्यावर आलेली परिस्थिती सांगते. मला कोणालाच कामावरून काढायचं नाही असं ईशा नेमकरांना सांगते. मग नेमकर ईशाला विक्रांत सरांसारखा विचार कर असं बोलून तिला धीर देतात. इकडे मायरा विक्रांतकडे येऊन ईशावर आलेली परिस्थिती ईशा सांभाळू शकेल का असं मायरा विक्रांतला सांगते. ईशासाठी नवीन केबिन बनवून ईशा सगळ्यांसोबत काम करताना पाहून जयदीपला आश्चर्य वाटतं. मी स्वतःला प्रूफ करून दाखवेल, खूप काम करून दाखवेल असं ईशा जयदीपला सांगते. जयदीप आपलं अभिनंदन करण्यास आला आहे असं कळल्यावर ईशा त्याच्या हातावर चॉकलेट ठेवते आणि तो गोंधळून जातो. जयदीपला चॉकलेट पाहून अस्वस्थ वाटतं आणि तो लगेचच आईसाहेबांना फोन करून लहानपणी मला चॉकलेट द्यायचे का असं बोलतो. हे ऐकून आईसाहेबांना धक्का बसतो. इकडे ईशा कामात असताना विक्रांतीला फोन करून कॅन्टीनमध्ये येण्याचा आग्रह करतो. पुढील भागात दोघे कॅन्टीनमध्ये भेटतात. ईशाच्या भूतकाळाच्या निगडीत कागदावर लिहिलेलं एक वाक्य असतं. काय असेल या चिठ्ठीचा अर्थ हे कळेल येणाऱ्या भागात. तोपर्यंत तुला पातेरीच्या रेग्युलर अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एवढा निरागस झालेला जयदीप बघून आपण सारे चकित आहोत. तुम्हाला काय वाटतं? काय नातं असेल त्याचं राजनंदिनीसोबत? हे खाली कमेंटमध्ये नक्की